Hello and welcome student to yet another new tutorial of Chanakya Academy Mathematics Part 1 Standard 9. You are most welcome. Today we are going to learn Mathematics Part 1 and our first chapter is set. आता तुम्हाला माहीत आहे की सेट कशाला म्हणतात. तर फर्स्ट चॅप्टर आपला सेट आहे. तर सेट कशाला म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे. तर आता आपण या चॅप्टरमध्ये सर्वात आधी काय शिकणार आहे तर सेट्सची इंट्रोडक्शन, टाईप ऑफ सेट्स, त्यानंतर त्यात असणाऱ्या वेन डायग्राम्स, इक्वल सेट आणि सबसेट कशाला म्हणतात, युनिव्हर्सल सेट कशाला म्हणतात, त्यानंतर इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स, त्यानंतर आपण शिकणार आहे नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. तर या ठिकाणी आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहे. सम पिक्चर्स आर गिवन बिलो. इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो, फ्लावर ऑफ बुके, bunch of keys, flock of birds, pile of notebooks and collection of number. या ठिकाणी म्हटलेलं आहे we use special word for each of the collection given above. In all the above examples we can clearly list the object of that collection. We call the collection of such objects as set. एकसारखे जर ऑब्जेक्ट्स आहे त्यांचं जर आपण कलेक्शन करत आहे तर आपण त्यांना तर सेट म्हणतोच म्हणतो. पण जसं उदाहरणार्थ नंबर्स आहे, हे नंबर्स एकसारखे आहेत का? नाही आहेत. पण यांचंसुद्धा काय, यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय, हे नंबर्स आहेत म्हणजे दे आर सेम इन सम इन्स्टंट, म्हणून यालासुद्धा आपण काय म्हणतो, सेट म्हणतो. आलं का लक्षात? तर सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, सच ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. नाव ऑब्झर्व द कलेक्शन ऑफ हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी एक विशेष तुम्हाला सांगितलेलं आहे की हॅपी चिल्ड्रन. आता विलेजमधले हॅपी चिल्ड्रन तुम्ही कसे सांगाल, कोणते चिल्ड्रन हॅपी आहेत कोणते नाही आहेत हे आपण सांगू शकतो का? तर बा आपण असा सांगू शकत नाही. तुम्हाला कोणी सांगणार नाही की हू आर हॅपी अँड हू आर नॉट हॅपी इन द विलेज, आहे ना. म्हणून आपण ह्या जो आहे याचा सेट आपण तयार करू शकणार नाही. त्यासोबत ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास. आपण असं जर जनरली विचारलं की हू इज द ब्रिलियंट इन युअर क्लास, तर मे बी तुम्ही काही नावं घ्या, आहे ना, की सर अमुक अमुक तो मुलगा आहे तो ब्रिलियंट आहे, किंवा 2-3 विद्यार्थी ब्रिलियंट आहे. पण ब्रिलियन्सी काही त्याची काही अशी व्याख्या नाही आहे, त्याची काही अशी डेफिनेशन नाही आहे. कारण मोस्ट ऑफ आवर सायंटिस्ट आर डल ॲट देअर अर्ली एजेस. म्हणजे जेव्हा ते सुरुवातीला शिकत होते तेव्हा ते सायंटिस्टला डल म्हणून सांगितलं जातं. तुम्ही नाव ऐकलं असेल आईन्स्टाईन, आहे ना. तर आईन्स्टाईन हा कसा होता, आईन्स्टाईन हा जो होता तो एकदम काय म्हणतात त्याला डल होता सुरुवातीला. त्याच्या शाळेतून त्याच्या शिक्षकांनी त्याला काढूनसुद्धा दिलं होतं, आहे ना. मग आता जर आईन्स्टाईन हा डल होता तर तो ब्रिलियंट नव्हता का? होता. पण तो कालांतराने नंतर आपल्याला समजलं तो ब्रिलियंट आहे म्हणून, आहे ना. म्हणजे आपण असा काही त्याचाही काही ग्रुप बनवू नाही शकत की कोण ब्रिलियंट आहे कोण नाही आहे. ठीक आहे. तर पहा इथे म्हटलेलं आहे इन बोथ द एक्झाम्पल द वर्ड्स हॅपी अँड ब्रिलियंट, ठीक आहे, आर रिलेटिव्ह टर्म्स बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दीज वर्ड्स टू बी हॅपी, किसको आप हॅपी बोलेंगे, कशाला आपण हॅपी म्हणू हे आपण सांगू शकत नाही ना. हे तुम्ही नेमकं हॅपी कशाला म्हणाल, किंवा टू बी ब्रिलियंट तुम्ही ब्रिलियंट कशाला म्हणाल हे आपण सांगू शकत नाही. तर त्यासाठी काय म्हटलेलं आहे की डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, हे व्यक्तीन्वे ते बदलत जातं. देअरफॉर दिस कलेक्शन आर नॉट सेट, आणि म्हणूनच आपण याला सेट म्हणत नाही. सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाईड वेदर इट इज सेट ऑर नॉट. डेज ऑफ वीक, येस ऑफकोर्स हे काय झालं, सेट आहे ना. त्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, हा सेट होईल का? नाही, कारण ब्रेवरी हा जो एक क्वालिटी आहे याला आपण डिफाईन नाही करू शकत, म्हणून हा सेट होणार नाही. सॉरी, सेकंड नंबरचा पहिले घेतो. मंथ इन अ इयर, यस इट इज ऑफकोर्स अ सेट. 12 मंथ्स इन अ इयर, आहे ना, पर्टिक्युलर 12 मंथ्स आहेत इयरमध्ये, आपण याला सेट घेऊ शकतो. त्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, इट इज नॉट सेट. फर्स्ट इन काउंटिंग नंबर्स, यस इट इज सेट. स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र, याला आपण सेट घेणार नाही, आहे ना, कारण कोणते कोणते स्ट्रॉंग फोर्ट्स आहेत, मजबूत किल्ले कोणते कोणते आहेत हे सांगू शकतो का? सांगू शकतो आपण. स्ट्रॉंग फोर्ट्स कोणते कोणते आहेत,
आहे ना. आपण जर त्याची व्यवस्थित जर पाहणी केली तर कोणते कोणते किल्ले मजबूत आहे हे आपण सांगू. प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम, यस ऑफकोर्स इट इज ऑल्सो सेट. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर पाहू सेट. ठीक आहे. लेट्स लर्न सेट. If we can definitely and clearly decide the object of given collection, then that collection is called a set. पहा काय म्हटलेलं आहे. If we can definitely and clearly decide, जर आपण डेफिनेटली आणि क्लिअरली जर डिसाईड करू शकत असू the objects of a given collection, then that collection is called a set. Generally, the name of the set is given using capital letter A, B, C up to Z. Capital letters. We use only capital letters. The member of element of the set are shown by the using small letters, and the members in the set are shown by using small letters. ठीक आहे. आता त्याचं उदाहरण आपण खाली पाहणारच आहोत. If A is an element of set A, then we write it as A is a subset of capital A. Small a is a subset of capital A. ठीक है. Small a is a subset of capital A. As if A is not an element of set A, then we write small a is not subset of capital A. ठीक आहे. या प्रकारे आपण त्याला लिहू शकतो किंवा स्मॉल ए हा त्या कॅपिटल ए मधला एलिमेंट नाही आहे. ठीक आहे. नॉट सबसेट, इट इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. नाउ लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. आता या ठिकाणी आपल्याला नंबर्स दिलेले आहे. तर यू ऑलरेडी नो व्हेरियस नंबर्स. कोणते कोणते नंबर्स तुम्हाला माहीत आहे. तर बा तर या ठिकाणी तुम्ही बरेचसे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहे. कॅपिटल एन दिलेलं आहे. आता कॅपिटल एन काय रिप्रेझेंट करून राहिला, नॅचरल नंबर्स, म्हणून याला आपण कॅपिटल एननी रिप्रेझेंट केलं. स्टार्ट्स फ्रॉम 1, 2, 3 सो ऑन अप टू इन्फिनिटी. देन होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3 सो ऑन अप टू इन्फिनिटी. सिमिलरली सेट ऑफ इंटिजर्स निगेटिव्ह इन्फिनिटी टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर कशाला म्हटलं जातं तर पहा रॅशनल नंबर कशाला म्हटलं जातं. अ रॅशनल नंबर इज नंबर दॅट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द कोशंट ऑफ फ्रॅक्शन लाईक 1/2 है ना. आता झाला रॅशनल नंबर. फ्रॅक्शन लाईक P/Q. हे तुम्हाला रॅशनल नंबरची जी डेफिनेशन तुम्ही लिहिता तर तुम्हाला रॅशनल नंबरमध्ये या डेफिनेशनमध्ये P/Q असं दिलेलं असते. ठीक आहे. ऑफ 2 इंटिजर्स, पण हे दोन्ही कसे असले पाहिजे, इंटिजर्स असले पाहिजे. ठीक आहे. पण यामध्ये एक म्हटलेलं आहे की यामध्ये 2 इंटिजर्स, अ न्यूमरेटर P अँड नॉन झिरो डिनॉमिनेटर, म्हणजे Q नेवर इक्वल्स टू 0. Q इज नेवर इक्वल्स टू 0. हा 0 पाहिजे नाही. ठीक आहे. तर तो काय झाला रॅशनल नंबर. ठीक आहे. त्यानंतर आलो आता आपण रिअल नंबरवर. आता रिअल नंबर कशाला म्हणतात तर पहा रिअल नंबरची व्याख्या करत असताना आपण त्याची व्याख्या अशी करू. रिअल नंबर्स आर द नंबर्स विच इन्क्लूड बोथ रॅशनल, त्यामध्ये काय आले रॅशनल ॲज वेल ॲज इररॅशनल. ठीक आहे. ॲज वेल ॲज इररॅशनल नंबर्स. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणू, याला आपण म्हणू की रॅशनली आहे तर त्यामध्ये इररॅशनल नंबरसुद्धा आहेत. तर रॅशनल नंबर्स कोणते कोणते आहेत. रॅशनल नंबर जर आपण बघितलं तर कोणते कोणते आहेत, -2, 0, 1. ठीक आहे. हे आहे. त्यानंतर फ्रॅक्शन आले म्हणजे लाईक 1/2, 1/5 हे आले. ठीक आहे. आणि इररॅशनल नंबर कोणते म्हणू आपण, इररॅशनल नंबर √2, √3 दीज आर इररॅशनल नंबर्स है ना. पायची व्हॅल्यू 22/7, 22/7 दिस इज ऑल्सो वी कॉल्ड इररॅशनल नंबर. तर रिअल नंबरमध्ये हे दोन्ही क्वांटिटीज आल्या म्हणजे ते काय झाले रॅशनल आणि इररॅशनल दोन्ही आले. तर आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर. इथपर्यंत पाहिलं आपण. समोर पाहू आता समोर काय दिलेलं आहे आपल्याला. तर चला मग आता समोर काय म्हणतात. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. मेथड ऑफ रायटिंग सेट्स. आता सेट्स लिहायची मेथड कशी आहे. देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. पहिली आहे लिस्टिंग मेथड, त्यालाच म्हटलं जातं रोस्टर मेथड. ठीक आहे. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. तर ब्रॅकेट कर्ली कसा असतो, कर्ली ब्रॅकेट तुम्हाला माहीत आहे, तुम्ही काढलाही असेल बरेच वेळा. कर्ली ब्रॅकेट अशा पद्धतीचा काढतो आपण है ना.
असा ब्रॅकेट असतो ना, कर्ली ब्रॅकेट याला, आणि याला काय म्हणतो, असा नाही, असा ब्रॅकेट काढायचा नाही, हा जो असतो ना असा कर्ली ब्रॅकेट लाईक दिस आहे ना, लाईक दिस कर्ली ब्रॅकेट. ओके, तर कर्ली ब्रॅकेट जो असतो त्यामध्ये तो सेट आपल्याला लिहायचा असतो. ईच एलिमेंट इज रिटर्न ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. एकदा एकच एलिमेंट लिहायचा, त्याला सेपरेट करून दुसरा एलिमेंट लिहायचा असेल तर त्यासाठी कॉमा वापरायचा. द ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. आता जसं उदाहरणार्थ सेट ऑफ असं जर असलं, सेट ऑफ नॅचरल नंबर, तर ऑर्डर जरुरी नाही तुम्ही 1 2 3 4च लिहा, तुम्ही 2 3 1 असंही लिहू शकता, पण नंबर सर्व त्यामध्ये आले पाहिजे. आलं का लक्षात? त्यामध्ये सर्वच नंबर आले पाहिजे. मग याच्यानंतर जर तुम्ही डॉट 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 केलं तरी चालेल, किंवा 2 3 1 नंतर डॉट 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 केलं तरी चालेल, पण म्हणजे काय झालं, तो कशाचा सेट झाला, नॅचरल नंबरचा. आलं लक्षात? फर्स्ट एक्झाम्पल ते इकडे काय म्हटलेलं आहे, द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे, द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10, 1 and 10, 1 ते 10 मधले ऑड नंबर्स, ठीक आहे, कॅन बी रिटर्न ॲज ए इज इक्वल्स टू 3 5 7 9. आता आपण कसं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये घेतलं, बट इट इज नॉट नेसेसरी, यू कॅन राईट ऑल्सो 7 3 5 9. ओके, म्हणजे जर यामध्ये कोणतीच जर तुम्ही ऑर्डर नाही ठेवली तरी चालेल. तर हा सुद्धा काय झाला, सेट झाला. If an element comes more than once, then it is customary to write that element only once. हे नेहमी लक्षात ठेवा. That is very important point according to your basics of this lesson. तर काय म्हटलेलं आहे की समजा एखादा एलिमेंट, जर समजा एखादा सेट आहे त्यामध्ये 1 हा पुन्हा पुन्हा येऊन राहिलेला आहे, तर आपल्याला ते सेट लिहित असताना, आपल्याला तो सेट लिहित असताना आपल्याला त्यामध्ये 1 हा एलिमेंट फक्त एकदाच लिहायचा आहे. वी कॅनॉट रिपीट 1 ट्वाइस और थ्राइस और हाउ मेनी टाइम इट कम्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल द वर्ड रिमेंबर. आता बा या ठिकाणी एक छानसं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे, एक वर्ड दिलेला आहे रिमेंबर. आता बा इथे ई 2 वेळा रिपीट झालेला आहे, 1 2 3 टाइम्स, ई 3 टाइम्स आलेला आहे, यम 2 टाइम आलेला आहे, 2 टाइम्स आलेला आहे, ठीक आहे, आर 2 टाइम्स आलेला आहे. तर आपण इथे बा काय केलं, इथे टोटल जर आपण एलिमेंट मोजले 1 2 3 4 5 6 7 and 8, बट वेन वी राईट सेट वी ओनली राईट आर 1 टाइम, ई 1 टाइम, एम ओनली 1 टाइम अँड बी इज 1 टाइम. ठीक आहे, आता बी 1 टाइमच आहे तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण आर एम ई हे काय झालेले आहे, रिपीट झालेले आहे, पण आपण यांना इथे रिपीट केलं का नाही. तर ही झाली पद्धत लिस्टिंग मेथड, किंवा यालाच म्हटलं जातं, या पद्धतीला म्हटलं जातं लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत की रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म कशाला म्हणतात. तर रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये पहा आपल्याला एक सर्वात म्हणजे काय सांगितलेलं आहे, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स. लाईक आपण जशी यादी करून राहिलो, आपल्याला यादी करायची नाही आहे, आपल्याला लिस्ट करायची नाही आहे, बट वी राईट द जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय vertical line or column and write the property of the variable. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, लाईक a is equal to in curly bracket x such that, this line is called such that x is set of n. x is a element of set n where, आता इथे कंडिशन टाकलेली आहे, 1 is काय म्हटलेलं आहे, लेस दॅन एक्स लेस दॅन 10. म्हणजे हा जो एक्स आहे हा 1पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 10पेक्षा लहान असला पाहिजे. अँड रीड एज, आता याला कसं वाचायचं, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, सेट ए है ना, हा ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, सर्व एक्सचा सेट आहे तो, सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स काय नॅचरल नंबर, बिकॉज इट बिलॉंग्स टू एन. ठीक आहे, म्हणजे नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10, बिटवीन 1 and 10 एवढं लक्षात आलं. त्यानंतर समोर काय म्हटलेलं आहे बा, समोर आपल्याला सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. तर प्राईम नंबर कोणते असतात, 2 3 5 7 1 to 10 मधले. तर आपण कसं लिहिलं,
पहिले आपण आहे ना इथे एक प्रकारची काय केलं, एक प्रकारचं आपण इथं वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलं की एक्स कसा नंबर असला पाहिजे, एक्स हा प्राईम नंबर असला पाहिजे आणि कशाच्या मधात असला पाहिजे, 1 आणि 10च्या मधातला तो असला पाहिजे. तर असे कोणते कोणते प्राईम नंबर्स आहेत, तर सेट बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10 बाय युझिंग लिस्टिंग मेथड. आपला कशाचा वापर केला, लिस्टिंग मेथडचा. तर तो सेट कसा होईल, 2, 3, 5 and 7. ओके. नाव क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर विच कॅन बी रिटर्न इन सेट बिल्डर फॉर्म. आता क्यू, आता सेट बिल्डर फॉर्ममध्ये रॅशनल नंबरचा लिहायचा, कसा लिहू, क्यू इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट पी बाय क्यू सच दॅट पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय. आय इज इंटिजर वेअर क्यू इज नॉट इक्वल टू 0. जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. तर तो काय झाला, कोणता सेट झाला, सेट ऑफ रॅशनल नंबर. अँड रीड ॲज, आता याला वाचायचं कसं, तर वाचायचं बघा कसं, क्यू इज द सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू सच दॅट पी अँड क्यू आर integers where q is non-zero number, where q is non-zero number. Q never be equals to 0. If q is equals to 0, then this set does not belong to set of rational numbers. Okay, the elements not belongs to the set of rational numbers. Okay, then illustration. In the following example, each set is written in both the methods. दोन्ही मेथड या ठिकाणी दिलेले आहे, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर method. Okay, now here a x is a letter of the word division, x such that x is a letter of the word division. division या वर्ड मधलं ते लेटर आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे की कोणता वर्ड डबल टिबल येऊन राहिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर आय पा 1, 2, 3 म्हणजे 3 टाइम्स तो आलेला आहे. तर टोटल एलिमेंट किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. ठीक आहे. तर त्यानंतर आपण या ठिकाणी एलिमेंट बघू, ए इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आय हा किती वेळाला, 1, 2, 3 म्हणून आपण आय कितीला घेतला, एकदाच घेतला. बाकीचे एलिमेंट जसे तसे लिहून टाकले, DIVSON डिव्हिजन. ओके. सो ए इक्वल्स टू DIVSON and separated by commas. Okay, this method is listing method and this method is rule method or set builder method. Now another example, b is equals to in curly bracket y such that y is a number such that y square is equals to 9. तर y चा स्क्वेअर किती आला पाहिजे, 9 आला पाहिजे. तर आपल्याला माहित आहे b इज इक्वल्स टू दोनच नंबर्स त्या ठिकाणी, तर -3 कारण -3 चा स्क्वेअर 9 येतो. ठीक आहे. किंवा +3चा स्क्वेअर काय होतो, 9 येतो. हे आपल्याला माहित आहे. सी झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5चे मल्टिपल्स असले पाहिजे. 5चे मल्टिपल्स कोणते आहे, 5 1 are 5, 5 2 are 10, 5 2 are 15, 5 4 are 20, 5 5 are 25 and 5 6 are 30. But here what expect less than 30. So 30 येणार नाही, 30च्या खालचे नंबर येतील. C is equals to 5, 10, 15, 20, 25. Okay. Now fill in the blanks given in the following table. Listing or roster method. A is equals to 2, 4, 6, 8, 10, 12, 14. Okay. So here A is equal to x such that x is an even natural number less than 15. हे आता आपल्याला एक या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे की बीचं आपल्याला विचारलेलं आहे. तर बीचं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. तर बीचं आपण या ठिकाणी लिहू. तर बीचं काय म्हटलेलं आहे पहा, बीचं आपल्याला म्हटलेलं आहे की b is equal to in curly bracket x such that x is a perfect square. x काय म्हणतो, काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण बी मध्ये काय लिहू, बी मध्ये आपल्याला काहीतरी लिहावं लागेल ना. तर बी मध्ये काय लिहायचं, तर बी मध्ये काय लिहायचं, परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे बिटवीन 1 to 20. तर आपण 1 to 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर कोणते कोणते आहे. ठीक आहे. तर कोणते कोणते आहेत पहा, 4. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे 2 2s are 4. ठीक आहे. 3 3s are 9. त्यानंतर 4 4s are 16. ओके. दे आर परफेक्ट स्क्वेअर बिटवीन कशामधले 1 to 20 या नंबरमधले असणारे हे जे नंबर्स आहे हे कसे आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. त्यानंतर आता इथे काय दिलेलं आहे, सी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट AEIU. तर AEIU काय, वॉवेल्स आहे ना. मग आपण या ठिकाणी कसं लिहायचं, या ठिकाणी आपण लिहायचं सी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट, सॉरी ब्रॅकेट करेक्टली ड्रॉ करायचा.
ब्रॅकेट करेक्टली ड्रॉ करा. पहा इन कर्ली ब्रॅकेट. सो काय म्हटलेलं आहे वाय, ठीक आहे, एक्स घ्या वाय घ्या कोणतं घ्या, तुम्ही एक्ससुद्धा घेऊ शकता. तुम्ही एक्स घेतो, एक्स सच दॅट एक्स इज काय असलं पाहिजे अ वॉवेल. अ वॉवेल. वॉवेल कशामध्ये असते इंग्लिशमध्ये आहे ना. वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. ओके, इंग्लिश अल्फाबेट. तर अशा प्रकारे आपण याचासुद्धा लिहू शकतो एक्स इज अ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. नाव या ठिकाणी दुसरं काय सांगितलेलं आहे, डी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. आता रेनबोमध्ये कोणते कलर आहेत, रेनबोमध्ये कोणते कलर आहेत, तर आपल्याला डीज घ्यावं लागेल. ठीक आहे, तर रेनबोमध्ये आता पूर्ण कलर तर इथे लिहायसाठी जागा नाही. आता आपण घेऊ व्हायलेट, त्यानंतर कोणतं येते इंडिगो, त्यानंतर कोणतं येते ब्लू, ठीक आहे, त्यानंतर ग्रीन, त्यानंतर कोणता येतो येलो आहे ना, त्यानंतर ऑरेंज अँड व्हॉट इज लास्ट वन इज रेड. वाय इज द कलर इन द रेनबो. त्यानंतर पी एक्स सच दॅट एक्स इज ॲन इंटीजर अँड -3 लेस दॅन एक्स लेस दॅन 3. आता असं म्हटल्यानंतर -3पेक्षा काय असला पाहिजे मोठा असला पाहिजे, 3पेक्षा लहान असला पाहिजे. काही टेन्शन नाही. पी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट -3पेक्षा मोठा कोणता आहे, -2 मोठा आहे, -1 मोठा आहे, 0 येईल का, येस ऑफकोर्स 0सुद्धा येईल, 0 मोठा आहे, 1 आणि 2. ठीक आहे, या ठिकाणी हे येतील. त्यानंतर या ठिकाणी काय म्हटलेलं 1 8 27 64 125 आहे ना. आता 1 काय झालं, 1 इज अ क्यूब ऑफ 1. 8 काय झालं, 2चा क्यूब झाला आहे ना. मग आता हे सर्व काय क्यूब आहेत. ठीक आहे, मग क्यूब आहे तर याला कसं लिहायचं, याला लिहायचं यम इज इक्वल टू, कारण यम आहे तर यमच घ्यावं लागेल इन कर्ली ब्रॅकेट. आता इथे एक्स घ्या वाय घ्या काही घ्या, तर आपण इथे वाय घेऊ. वाय सच दॅट वाय इज इक्वल्स टू एन क्यूब. नॅचरल नंबरचा क्यूब आहे तो आहे ना. हे सर्व नॅचरल नंबर्स आहेत ना, नॅचरल नंबरचे क्यूब्स आहेत. ठीक आहे, पण आता इथे कंडिशन द्यावं लागेल. आता बघा 1 to 5, ठीक आहे, 1 to 5 तर याच्यासमोर काय डॉट 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 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय म्हणायला लागेल आपल्याला नॅचरल नंबर 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. एक तर 1 चालतो नॅचरल नंबर, ठीक आहे, आणि एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी आपलं या एम इज इक्वल्स टू 1 8 27 64 125 याच्यासाठी आपण हे रूल मेथडनी अशा प्रकारे हे लिहिलं. तर या ठिकाणी मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा जो आपला आजचा व्हिडिओ आहे, हे जे ट्युटोरियल हे लेक्चर आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही याची घरी जाऊन अजून प्रॅक्टिस करा. पुन्हा याला एकदा व्यवस्थित पहा आणि आपण नेक्स्ट आपल्या शेड्यूलमध्ये पाहू की प्रॅक्टिस सेट 1.1 कसा सोडवायचा आणि त्याला सोडवण्याचा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे पाहिलेलं आहे ते ऑलरेडी सोडवून टाकतील, काही एवढं कठीण नाही आहे, अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. आणि मी आता तुमच्या सर्वांची रजा घेतो. ओके, गुड बाय.